प्राण्यांपासून माणसाचं प्रोटेक्शन करायची वेळ आलेली आहे आणि म्हणून या गोष्टी करण्याकरता सतर्क राज्य शासन आहेच. भविष्य काळामध्ये एकाही माणसाचा मृत्यू होऊ नये यासाठी निश्चितपणे चिंतन केले जाते आणि यंत्रणा सक्रिय केली जाते. थोडक्यामध्ये हे बघा या प्रश्नावर या लक्षवेधीवर सर्वांना बोलायचं आहे. इतक्या लोकांना बोलता येणार नाही. ज्यांना संधी आहे त्यांनी थोडक्यात द्यावं, माझा थोडक्यात बोलावं अशी माझी विनंती आहे. एकादी पण महोदय, या लक्षवेधीच्या माझं स्वतःचं दुसऱ्या क्रमांकावर या लक्षवेधीत नाव आहे. मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. मी एवढंच दोन प्रश्न विचारतो की नरभक्षक बिबटे कायदेशीर तरतुदीनुसार घोषित करण्याचे निर्देश देण्यात आलेत. याला किती वेळ लागणार आहे? याला काही टाइम लिमिट आहे की नाही? एखादा बिबट्या हा कायदेशीर दृष्ट्या नरभक्षक म्हणून तुम्ही त्याला घोषित करण्याचं प्रोसिजरचे ऑर्डर दिले आहेत, याचं टाइम लिमिट काय आहे? हे टाइम लिमिट केलं पाहिजे. आणि अनेक उपाययोजना सरकारने दिल्या आहेत, पण या सगळ्याच उपाययोजनांचं टाइम लिमिट काय आहे? तुम्ही 2 महिन्यात हे सगळं पूर्ण करणार आहात, 3 महिन्यात पूर्ण करणार आहात, याची काहीतरी स्पष्टता सभागृहाला द्यावी असे माझे 2 विनंती आहेत. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे जर आपण सगळेजण बसाल तर मी उत्तर देऊ शकेन. एकेकाने विचारा, मी उत्तर देतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बिबट्या किंवा वाघ हे शेड्यूल 1 मध्ये येते, म्हणून त्याला ठार मारणं अशा प्रकारची आपण जर घोषणा केली किंवा आदेश दिले तर ते केंद्रीय वन्यजीवच्या अनुषंगानं तो गुन्हा होतो. परंतु मी त्याला हिमतीने सांगितलं, जर का एखादा बिबट्या जर त्या ठिकाणी तो चार्ज करून जर एखाद्या माणसावर आला तर त्याला गोळी घाला. आणि अशा प्रकारचे 2 बिबट्यांना गोळ्या घातल्या झाल्या आणि साधारणपणे आता ह्या 15-20 दिवसात 45 बिबटे पिंजऱ्यामध्ये पकडले गेले. आणि त्या ठिकाणी रेस्क्यू सेंटरमध्ये शरद सोनवणे, बसून बोला भाऊ जरा, बोला ते ऑन द लेग आहेत ते लगेच. शरद सोनवणे हा तिथले जुन्नरचे आमदार आहेत आणि अतिशय अलर्ट आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी बिबट्याची रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी केले आणि भविष्य काळामध्ये ती संख्या पुन्हा वाढवण्याची निश्चितपणे आम्ही ठरवलेलं आहे, जेणेकरून विविध गावांमध्ये सुद्धा आजकाल बिबटे, मुंबई शहरामध्ये बिबटे येतात आणि शहरामध्ये, आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केली जाईल त्या ठिकाणी बिबट्यांना पकडण्याकरता पिंजरे लावले जातील आणि यंत्रणा राबवली जाईल. बोला अध्यक्ष महोदय, बिबट्याचा वावर आता सगळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे. कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आला, वनमंत्र्यांना माहित आहे. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटले येथे आला, पोर्ले येथे बिबट्या आला. अध्यक्ष महोदय, आता अशी परिस्थिती आहे, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या यायला लागलेले आहेत. या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला, त्याचबरोबर गवेरेडे यायला लागलेत. आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचा हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, प्राण्याला एक जाणीव असते. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, प्राण्याला एक जाणीव असते की त्याला कुठला धोका असेल तर तो त्या ठिकाणी येत नाही. अनेक काळापासून आज माणसाचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. आपल्याला कल्पना आहे, पूर्वी आम्हाला शेती संरक्षणासाठी बंदुकी आमच्या होत्या, शेतकऱ्याच्याकडे प्रत्येकाकडे बंदुकी होत्या. आता शेती संरक्षणासाठी ज्या बंदुकी होत्या त्याचे लायसन पुनर्जीवित केलेलं नाही आहे. प्रत्येक शेतामध्ये जर शेतकऱ्याकडे बंदूक असेल, एखादा बारचा आवाज हवेत जरी केला तर तिथं प्राण्याला कळते किंवा गवेरेला कळते, तिथं बंदूक आहे, तो परत येत नाही. शेती संरक्षणासाठी, या बिबट्याच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसनचे पुनर्जीवन त्याचे लायसन करणार का, या संदर्भात आपण काय कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, माननीय सदस्यांनी जी बाब सांगितली त्या बाबतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले काही शेतकरी माझ्याकडे आले होते आणि त्यांच्याकडे बंदुके आहेत, परंतु त्याचं लायसन रिन्यूअल न केले गेल्यामुळे त्यांना त्याचा वापर करता येत नव्हता. माननीय रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून या लोकांची ती गरज आहे
म्हणून त्यांना लायसन्स लगे रिन्यू करून द्या. तर तशा प्रकारचे रिन्यू करून देण्यात आले. आपल्याकडे कोल्हापूरमध्ये अशा तुम्ही अर्ज करा. थांबा हो. चला झालं. चला जयंत पाटील साहेब, जयंत पाटील साहेब बाकीच्या खाली बसा, खाली बसा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी मागच्या काळात नाही नाही झालं ना. तुमचं उत्तर दिलं त्यांनी, उत्तर दिलं ना, उत्तर दिलंय. तुम्ही बोला. चला बसा बसा. चला, जयंत अध्यक्ष पाटील साहेब बोला आपण. महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी बिबट्याची नसबंदी करू अशी एक घोषणा केलेली होती. अध्यक्ष महोदय, पण आजच्या या उत्तरात उपाययोजनांमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. म्हणजे त्याची अजून सुरुवात झाली नाही का काय? कारण आपण उत्तरात काय आम्ही उपाययोजना करतोय ते दिलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा परिणाम होईल? आणि अध्यक्ष महोदय, पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरणं वगैरे यांची ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे. त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल. आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का? मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंगा करा, आवाज करा, रेडिओ लावा, ते पळून जातील. पण आपलं उत्तर यावेळचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे. आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नरके यांनी जी या ठिकाणी मागणी केली की त्यांच्याकडे असलेल्या जुन्या बंदुकांचे लायसन्स रिन्यू करण्याच्या बाबत माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्यांना कळवतील किंवा माननीय महसूल मंत्री महोदयांना मी सांगेन की जेणेकरून महसूल मंत्री महोदय सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना कळवतील. आता बाब राहिली, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी बिबट्यांची एकूण नसबंदी करण्यासाठी ती सुरू झालेली आहे. केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागानं 5 असलेल्या बिबट्यांवर तुम्ही प्रयोग सुरू करा आणि 3 वर्ष प्रयोग करा. मी सांगितलं 3 वर्षाची गरज नाही, 6 महिन्यामध्ये हा प्रयोग यशस्वी होतोय का नाही समजेल आपल्याला. आणि तो झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वन्य विभागामधून मोठ्या प्रमाणामध्ये आपण याचं संतुलन राहील अशा प्रकारची मागणी करू आणि तसं करून टाकू. चला नाना पटेल साहेब. अध्यक्ष महाराज, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत. पण जे व्याघ्र प्रकल्प आपले आहेत, अभयारण्य आपण ज्याला म्हणतो, या अभयारण्यामध्ये काय जसं करायचं? नागझिरा अभयारण्य आहे, त्याला आता तुम्ही 173 गावाचं अजून त्याला गावं समावेश करण्याच्या बाबतचं तुम्ही नोटिफिकेशन काढलं असं आम्हाला काही कळलेलं आहे. तुम्ही ते जाहिरात त्याला त्याच्या हरकती वगैरे काही मागितलं नाही. तुम्ही काही हरकती मागितला नाही, काही नाही. त्याला सरळ डायरेक्ट 173 गावं तुम्ही त्याच्यामध्ये समावेश करतायत अशा पद्धतीची एक माहिती आमच्याकडे आलेली आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुम्ही या व्याघ्र प्रकल्पाच्या याच्यामध्ये वाघाच्या रक्षणासाठी आणि वन्य प्राण्यांच्या तुम्ही ज्या व्यवस्था निर्माण करत चाललात, पण त्याच्या आतमध्ये जे काही आहे, मग डुकरं असतील, हरणं असतील, सांबर असेल, हे सगळे प्राणी तिथं राहिले नाही आता. कारण की तिथं चाऱ्याची अवस्था झालेली आहे. त्या जंगलामध्ये काही अशा वनस्पती आलेल्या आहेत की त्याच्यामुळे ते खायला पण नाही, ते पॉयझनिस्ट असतात. आणि त्याच्यामुळे हे जी आहे तृणावर जगणारी प्राणी हे त्या जंगलात नाही. आणि त्याच्यामुळे वाघ असेल, बिबट्या असेल, या व्याघ्र प्रकल्पातून बाहेर येतात. तुम्ही मुळावर जात नाही. तुम्ही मगाशी सांगितलात की आता आम्ही बकऱ्या घेऊन आणि तिकडे टाकू. मग हे जंगली डुकरं जे आहेत याला पकडा ना. तुम्ही बकऱ्या घेण्यापेक्षा जंगली डुकरं घ्या. जंगली डुकरं शेताचं नुकसान करताय, हरणं नुकसान करताय, त्याला याच्यात टाकणार काय? आणि म्हणून नाईक साहेब, आपण पॉझिटिव्ह आहे. तुम्ही गोळ्या टाकून पण मारा असं म्हटलेलं आहे, पण तुम्हाला हे परवानगी मिळत नाही. तुम्ही म्हणालात की शेड्यूल 2 मध्ये आम्ही टाकू, म्हणजे नॉन शेड्यूलमध्ये त्याला करू. तुम्हाला वाईल्ड लाईफ ऍक्ट प्रमाणे तुम्हाला ती परवानगी मिळत नाही. मी दिल्लीत होतो, मला माहिती आहे, मी त्या कमिटीत होतो. त्याच्यामुळे तुम्हाला
ही जी हिंस्त्र प्राणी आहेत याला शेड्यूलच्या बाहेर ते काढू देणार नाही. पण खऱ्या अर्थानं ही जी हरणं आहेत, डुकरं आहेत, ही जी तृणावर जगणारी जी प्राणी आहेत, तुम्हाला ते शेड्यूलच्या बाहेर काढता येतात. पण ते करतायत, तुम्ही करू शकत नाही. पण मूळ प्रश्न आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, माणसं आता यांचा घास व्हायला लागलेला आहे आणि म्हणून याला उपाययोजना करत असताना काही तज्ज्ञ लोक, जे काही आम्ही लोक आहोत त्यांना त्या कमिटी बनवा आणि त्या माध्यमातून हा एक प्रश्न निकाली काढा. त्याच्यामुळे शेतकऱ्याची आणि हा वन्य प्राण्याला माणूस पुढे जाऊन त्याचा घास होतोय, या चला, सगळ्या मंत्री गोष्टींची उपाययोजना आपल्याला करता येईल. आणि म्हणून नागझिरा जंगलाचं मी तुम्हाला स्पेसिफिक सांगितलं, जे चाललेलं आहे त्या पद्धतीचा आपण काय उपाययोजना चला, करायची मंत्री आपण महोदय. सांगावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय हे बघा ज्येष्ठ सदस्य नाना एक पाटोले- मिनिट हे बघा, कमीत कमी 30-35 सदस्यांना बोलायचं आहे. ऐका माझी गोष्ट, ऐका. इतक्या लोकांना बोलणं शक्य नाही. ऐका, आता 20 मिनिटं ऐका 20 मिनिटं या लक्षवेधीला दिलेले आहे. अजून 2-3 लोकांना बोलता येईल. मंत्री महोदयाला माझी विनंती आहे, एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतोय. थांबा एक मिनिट तुमच्या सर्वांच्या वतीने मी बोलतो आहे. मंत्री महोदयाला एक विनंती आहे की ज्या ज्या भागामध्ये बिबट्यांचा त्रास असेल त्या लोकांची एक बैठक आपण आयोजित केली पाहिजे. एक बैठक आपण त्या संदर्भामध्ये आयोजित केली पाहिजे आणि त्या आमदारांचे जे काही प्रश्न असतील, त्या भागातला तो काही त्रास असेल त्या बाबतीमध्ये आपण त्या भागातल्या आमदारांना बोलावून एक बैठक घ्यावी अशी माझी सूचना आहे. अध्यक्ष महोदय, आपण सूचित थांबा. केल्याप्रमाणे अरे ऐका ना या सर्व सदस्यांच्या तक्रारी घेऊन मंत्रालय स्तरावर मोठ्या हॉलमध्ये आपण सर्वांची बैठक बोलू आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आणि सगळी यंत्रणा त्या ठिकाणी उपस्थित ठेवू, म्हणजे जेणेकरून सगळ्या लोकांचा प्रश्न त्या ठिकाणी आपण 2-3 तासाची चर्चा करून आपण प्रश्न सोडवू शकू. चला, शेवटचं शरद सोनवणे बोला. चला, सोनवणे बोला. शेवटचे बोला. अध्यक्ष महोदय, माझी सभागृहाला विनंती आहे. माझी सभागृहाला विनंती आहे. माझी अध्यक्ष महोदय, माझी विनंती अशी आहे की सभागृहामध्ये महाराष्ट्रामध्ये खाली बसून घ्या. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बळी अरे सर्वीकडेच आहेत ना हो. महाराष्ट्रात सर्वात जास्त बळी आम्ही अनुभवलेत. अध्यक्ष महोदय, मला ऐका जरा हो, मी बसू का खाली? 55 लोक मेलीत. बोला. हो ऐका हो अध्यक्ष महोदय, 55 लोक मेलीत. हे ऐका बाबांनो, 55 लोक मेलेत. अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुक्याबरोबर महाराष्ट्र सेन्सिटिव्ह झालेला आहे, मान्य आहे. प्रश्न विचारा. प्रश्न विचारतो पॉइंटेड आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर आहे. ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना हात जोडून विनंती करतो. अतिशय संवेदनशील मंत्री आहे या खात्याचे. मी आपल्याला सांगतो भास्करराव, ऐकून घ्या. 55 लोक जुन्नर मध्ये मेले आणि आता संपूर्ण महाराष्ट्रावर धुमाकूळ चालू आहे. पण माझे तुम्हाला पॉइंटेड प्रश्न 2च आहे. एक, तुम्ही किती उपाययोजना करा, काही त्याने फरक पडणार नाही. सरकारी वेळ, सरकारी पैसा मेहरबानी करून वाया घालू नका. 2 गोष्टी. सगळ्यात पहिले गिरीश भाऊ, मी आपल्याला सांगतो, 2 रेस्क्यू सेंटर ज्याच्यामध्ये 1000 नर बसतील, नर, आणि 1000 मादी. पकडल्यानंतर कळतंय नर कोण आणि मादी कोण. एक जुन्नर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात, आणि एक फॉरेस्टच्या जागा पण आहेत, आम्ही आयडेंटिफाय केल्यात, आपल्या अधिकाऱ्यांनी सीसीएफने आयडेंटिफाय केलेले आहेत. आणि एक अहिल्यानगर मध्ये 2 ठिकाणी हे रेस्क्यू सेंटर 1000 लोक बसतील असे. ते तातडीने 3 महिने म्हणजे 90 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करा. त्यांना खायला घाला आतमध्ये, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल बनवा. एकही माणूस महाराष्ट्रामध्ये मरता कामा नये. एक बळी जाणं
म्हणजे संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागल्यासारखं आहे अध्यक्ष महोदय. मी कळकळीची हात जोडून विनंती करतो राज्याला, सगळ्यात गंभीर बाब आहे. रेस्क्यू सेंटर 90 दिवसाच्या आतमध्ये हे चालू करा, त्यांना खायला घाला, त्यांना उचला, एवढी विनंती करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, उत्तर उद्या सन्माननीय सदस्य शरद सोनवणे यांनी जी सूचना केलेली उत्तर आहे, उद्या. अगोदरच जुन्नर तालुक्यामध्ये रेस्क्यू सेंटर त्या ठिकाणी आहे. आता त्यांनी फक्त त्या ठिकाणी संख्या वाढवण्याची सूचना केलेली आहे. वन खात्यानं अतिशय गांभीर्यानं त्या ठिकाणीची जुन्नरचं जे बिपट रेस्क्यू सेंटर आहे त्याची संख्या वाढवण्याचं ठरवलेलं आहे आणि दुसरं रेस्क्यू सेंटर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे. या दोन्ही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या आहेत. आता राताऱ्याला नाना पाटोले साहेब, जरा एक मिनिट, जरा नाना पाटोले साहेबांनी मागे बसून बोलू नका. विचारला होता की या ठिकाणी त्या वाघांना आणि बिबट्यांना खाण्यासाठी काही सांबर, ससे, वानर, लांडगे राहिले नाहीत. नानासाहेब, आपल्या सूचनेच्या अनुषंगानं या प्राण्यांची प्रजनन वाढवण्याकरता, त्यांना संरक्षित करण्याकरता व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बकऱ्या बिकऱ्या आपण ज्या तो सध्या सोल्युशन आहे तात्पुरता, कारण त्या बिबट्यांना आणि वाघांना दुसरे काही प्राणी राहिलेच नाहीत म्हणून तात्पुरत्या शेळ्या आपण सोडण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सोडल्या जातील आणि भविष्य काळामध्ये एकही ठिकाणी त्या ठिकाणी मानवाची हत्या होणार नाही याच्यासाठी प्रयत्न केले जातील. चला, शेवटचा प्रश्न अब्दुल सत्तार. आता काही नाही, आता अध्यक्ष महोदय, हा, माझी मंत्री महोदयाला एकच विनंती आहे. चला शेवटचा. एक मिनिट प्रकाशराव, एक मिनिट बोलू द्या मला. चला बोला. तर प्रश्न असा आहे का ज्या ज्या ठिकाणी वन विभागाच्या डोंगराळ भाग आहे, ज्या ज्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये MREGS च्या माध्यमातून आपण कमीत कमी आपली बॉर्डर आणि शेतीच्या याच्यामध्ये एखादी चर करू शकता का? ते केल्यानंतर कमीत कमी शेतीचं नुकसान होणार नाही, माणसाचं नुकसान होणार नाही. आणि आपले अधिकारी म्हणतात का ज्या ठिकाणी पिंजरा लावायला सांगितलं बिबट्या येऊन गेला, ते खरा येऊन गेला का, कोणाचं नुकसान झालं का, त्यानंतर आम्ही लावू. आज आपण असा आदेश द्या का ज्या ज्या ठिकाणी बिबट्या दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना पिंजरे लावून त्यांना धरण्यात येईल, असं तरी आदेश द्यायला पाहिजे. बेजबाबदारपणाने काही अधिकारी खालीच बोलतात का जेव्हा नुकसान होणार नाही आम्ही करणार नाही. या दोन गोष्टीकडे आपण लक्ष दिलं अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं का MREGS मध्ये पैसा आहे आणि MREGS च्या माध्यमातून वन विभागाची जमीन आणि प्रायव्हेट जमीना याच्यामध्ये एक चर केलेली तर तो तिकडे येणार नाही आणि एक बांधासारखा राहील, थोडाफार तरी संरक्षण मिळू शकतो शेतकऱ्याला, इतकी नम्र विनंती. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य अब्दुल सत्तारजींनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमिनी वन याच्या बॉर्डरवर बांबूची 60 फुटाची रोपं लावण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जमलं तर चरपण खोदू. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं की लोकांच्या मध्ये जी भीती निर्माण होते ती भीती दूर व्हायला पाहिजे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे अधिकारी विचारणार नाहीत, एखाद्या आमदारांनी पत्र दिलं तर त्या ठिकाणी पिंजरे लावण्याचं काम होईल. ही शहानिशा करायची गरज नाही. चला शेवटचा कृष्णा खोबडे. अध्यक्ष महोदय, बिबट्या माझ्यानंतर म्हणते माझ्यानंतर. अध्यक्ष महोदय, अरे मला बोलण्याला संधी दिली आहे ना. बसा. अध्यक्ष महोदय, खाली बसा. अध्यक्ष महोदय, प्रश्न मांडा. आता नागपूरमध्ये बी बिबट्या आलाय. 15 दिवस अगोदर माझ्या पूर्व नागपूरच्या भांडेवाडीमध्ये बिबट्या रात्री 3 वाजता घुसला आणि शिर्डीवरून चढून दुसऱ्या मजल्यावर गेला. तो बिबट्या इतका समजदार होता का त्यांनी कोणती हानी पोहोचवली नाही, कसल्याही प्रकारची त्यांनी हलचल केली नाही. आणि जेव्हा पायथ्याला लहान मुलगा जेव्हा उठला त्याची जेव्हा शेपूट त्यांनी पाहिली तर त्यांनी आई वडिलांना सांगितलं, ताबडतोब फोन झाले
हजारो 20-25 हजार लोक तिथं जमा झाले, तुमचे अधिकारी आले, पोलीस डिपार्टमेंट आलं आणि जसाच्या तसा त्या बिबट्याले पिंजऱ्यामध्ये घेऊन ते निघून गेले. अध्यक्ष महोदय, पुन्हा आता 4-5 दिवसापासून बातमी येऊन राहिली आहे, आम्ही वर्तमानपत्र मोबाईलच्या माध्यमातून पाहत आहोत. आपला तरोडी असेल, तरोडी प्राईम मिनिस्टर आवास योजनेच्या अंतर्गत बीडगावच्या अंतर्गत भांडेवाडी आणि पारडी भागामध्ये हा बिबट्या पुन्हा त्या ठिकाणी घुमत आहे. तुमचे अधिकारी त्याचा शोध घेत आहे, तो सापडत नाही आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी कडक भूमिका घ्यावी. कोणाची हानी होऊ नये, कोणाचे जीव हानी होऊ नये, या शासनाने याची दखल घ्यावी आणि म्हणून याची जे काही उपाययोजना असेल ते आपण करावं, अशा प्रकारची विनंती आहे. चला. सन्माननीय सदस्य कृष्णा खोपडे यांनी सांगितल्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये वन अधिकारी जाऊन पिंजरे लावतील आणि मी मगाशी नमूद केलेलं आहे अब्दुल सत्तार साहेबांनी की खात्री नाही, एखाद्या आमदारांनी पत्र दिलं किंवा फोन केला तरी सुद्धा त्या ठिकाणी पिंजरे लागले जातील. चला मग साहेब एक मिनिट ऐका अरे ऐका बावनकुळे साहेब बोलतात, 2 मिनिटं ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. बरं घ्या. अध्यक्ष महोदय, बिबट्याचा प्रश्न जटिल आहे, हा थोडाफार जटिल असं मी समजतो, पण त्याच्यापेक्षा जटिल प्रश्न कुत्र्यांचा आहे. कुत्र्याने एवढा आयदोस घातलाय, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, कुत्रे ठेवा. कुत्र्यांचा प्रश्न मगाशी झाला, त्याच्यावर अंमलबजावणी कोणच करते अध्यक्ष महोदय. त्या कुत्र्यासाठी काहीतरी करा बंदोबस्त, गल्लोगल्ली पोरं घरात फिरू शकत नाही असा प्रकार झालाय मुंबईमध्ये. लहान पोर चला एक मिनिट बसा खाली, बसा खाली बसा. अरे एक मिनिट बसा, साहेब बोलतात ना, बसा खाली बसा. मान्य अध्यक्ष महोदय, ऐका एक मिनिट झालं, बसा. तुमचं ऐकलंय, बसा. चला झालं ना तुमचं, ऐकलं ना, ऐकलंय. खाली बसा. चला. मान्य अध्यक्ष महोदय, त्याला खाली बसा. नाही मान्य अध्यक्ष महोदय, हा बोला. सभा खाली बसा. हे बघा तुमचं ऐकलंय, खाली बसा आता. नाही बोलूच द्यायचं. माननीय अध्यक्ष महोदय, काय पद्धत आहे ही काय पद्धत आहे? नाही चला बावनकुळे साहेब आपण बोला. हा चला. गल्लोगल्ली लोकांना दहशत आहे, हे बिबट्यांची तर शेतावर दहशत आहे, पण आज सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे. मुंबईमध्ये जा, कुठेही जा, जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा आयदोस आहे साहेब, आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, तरी त्याच्यावर काही कारवाई करत नाही. सरकार काय करतं? सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. आणि यांच्या कुत्र्यांना उचलून त्यांच्यासाठी त्या कुत्रे प्रेमी कोण असतील त्याला मला तिकडे नेऊन त्यांना खायला तिकडे मान्य अध्यक्ष महोदय, मान्य अरे एक मिनिट सांगू, मार्क काढून बसा. मान्य अध्यक्ष महोदय, मान्य सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वनमंत्री महोदयाला विनंती करतो की उद्यापासून 6 दिवस अधिवेशन आहे. प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक, विभागाचे आमदार, त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी